मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना सातत्यानं समोर येत आहेत। अशाच प्रकारे दादर इथल्या टोरेस ज्वेलर्स या कंपनीनं गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण उजेडात आलंय। आणि विशेष म्हणजे या कंपनीच्या फसव्या स्कीममध्ये एका भाजी विक्रेत्यानं तर तब्बल 4 कोटी रुपये गुंतवले। अर्थातच ते आता सध्या तरी मिळण्याची शक्यता सध्या दिसत नाहीये। गुंतवणूकदारांच्या या गुंतवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। 3 जणांना पकडण्यात आले आणि बाकी प्रवर्तक फरार आहेत। पाहूया त्या रिपोर्टमधून अधिक सविस्तर। ऑनलाइन ट्रांजैक्शन उनको किए थे कुछ 424 CR 27,000 का समथिंग उन्होंने हमने FIR में डाला है। 10% परताव्याच्या प्रलोभनाला फसले आणि रस्त्यावर आलेत अशी अवस्था मुंबईसह ठाणे नवी मुंबईतील गुंतवणूकदारांची झाली आहे। मीरा भाईंदरमध्ये डायमंड बनवणाऱ्या टोरेस या खासगी कंपनीनं हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातला। हातावर पोट भरणाऱ्यांपासून ते छोट्या व्यावसायिक टोरेस कंपनीच्या आमिषाला बळी पडलेत। दादरमधील एका भाजीपाला विक्रेत्यानं तब्बल 4 कोटींहून अधिक रुपये गुंतवल्याचं समोर आलं। उनका देखा मैंने 6-7 बार उनके अकाउंट में आया, तो मैंने भी वो भरोसा करके उधर जाके 6,70,000 रुपया डाला। उस टाइम पे डाल दिया तो कुछ 2-3 महीने पेमेंट आ रहे थे, अच्छे 1-1.5 महीने पेमेंट। फिर मैंने बहुत सारे लोन्स उठाए, बहुत सारे लोगों से पैसे लिया, उधर से उठाया, पब्लिक से भी थोड़े थोड़े करके घर के भी लोन रखे। उसके घर के ऊपर भी हमने 2-3 करोड़ का लोन कराया। ऑनलाइन ट्रांजैक्शन उनको किए थे कुछ 424 CR 27,000 का समथिंग उन्होंने हमने FIR में डाला है। और पुलिस भी अपना काम कर रही है बहुत अच्छे तरीके से। पूरी रात पुलिस वालों ने बहुत सपोर्ट किया। मी स्वतः माझं पूर्ण सोनं ठेवून सोनाराकडून 1.25% पैसे घेऊन मी सोनं इथे गुंतवलं। पैसे इथे कॅश दिले, त्यात पण त्यांनी कॅश अमाऊंट दिली तर तुम्हाला 10.3 ही आमिष त्यांनी दाखवलं होतं, म्हणून ती कॅश त्यांच्याकडे जास्त जमा झाली। आता कालची काहीतरी त्यांची 700 करोडची त्यांची इथं कॅश जमा झाली होती कल्याणची। दादरची ती अमाऊंट वेगळीच आहे। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी टोरेस कंपनीच्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील 3 जणांना अटकही करण्यात आली आहे, तर दोघे परदेशात पळून गेल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। तानिया कस्तोवा अटक, व्हॅलेंटिना कुमार अटक, सर्वेश सुर्वे अटक, विक्टोरिया कोलेंको फरार, तोफिक कार्टर फरार। हमने पहले 50,000 लगाया था, तो हमको आया था पैसा। फिर हमने 13 लाख रुपए लगाया। 13 लाख रुपए लगाया, अभी 1 भी रुपया वापस नहीं आया, कुछ भी हमारा नहीं मिला। हमने सब जेवर रख के लोन निकाल के पैसा लगाया था, बोला था 2.5 महीने में पैसा रिकवर हो जाएगा सब। मैं एक ही बात पूछती हूँ, गाड़ी पे एक पानीपुरी की गाड़ी भी लगती है, उसमें इंसान कितना कमाता है शाम तक 1,000-500, तो उसके ऊपर BMC वाले आके रोज उसका हफ्ता पूछते। तो इनको ये हर हफ्ता एक गाड़ी देते थे, फिर ज्वेलरी देते थे, इनको कोई पूछा क्यों नहीं कि इतना ये पैसा दे रहा है, ये कहाँ से दे रहा है? किसी ने बड़े ने कहीं जो पुलिस ऑफिसर वगैरह कोई एक भी अगर बोले रहते, आके इनको पूछे रहते कि तुम इतना पैसा ले रहे हो, इनको दुगना पैसा कहाँ से दे रहे हो, अगर ये पूछे रहते तो इतने लोग आज फंसे नहीं रहते। मेरा ये मानना है। मैंने स्टार्टिंग में कम भरा था, फिर उसके बाद इन्होंने ट्रस्ट बिल्ड किया। ट्रस्ट बिल्ड करने के बाद फिर हमने अभी रिसेंटली पैसा डाला गोल्ड रख के, तो वो पैसे तो आए नहीं अभी तक। टोरेस ही कंपनी सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीचा व्यवसाय करते। गेल्या वर्षी या कंपनीनं दादरमध्ये पहिलं भव्य कार्यालय सुरू केलं। त्यानंतर ग्रँड रोड, नवी मुंबई, कल्याण, कांदिवली या कार्यालयांची चेन तयार केली। कंपनीनं दर साप्ताहिक 11% ऑनलाईन रिटर्न सोबतच आकर्षक बक्षिसं आणि रेफरलसाठी 20% बोनस ऑफरचं आमिष दाखवलं। या आमिषाला भुलून हजारो जणांनी 10,000 पासून ते 1 कोटींपर्यंतची गुंतवणूक केली। टोरेस कंपनीनं कसं गंडवलं? टोरेस कंपनीत अवघ्या 4,000 रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती। रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवार दरम्यान त्याचा परतावा कंपनी देत असे। 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसाठी दर आठवड्याला 5,000 रुपये ऑनलाईन देत होती। 6 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 6% व्याज देत होती। 6 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास 11% व्याज मिळत होतं। काही शेकडो कोटीचा घोटाळा आहे। इट कुड बी 400-500 crores रुपीज फ्रॉड मिनिमम। पण मला असा अंदाज आहे की हा घोटाळा 2,000 कोटीपेक्षा जास्तचा असेल। इकॉनॉमिक ऑफेन्सिंग आणि कारवाई सुरू होत आहेत। ज्यांचे पैसे यात गुंतवले होते त्यांनी लवकरच आपल्या विभागाचा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी, एक प्रत इकॉनॉमिक ऑफेन्सिंग येथे पाठवून द्यावी। टोरेस कंपनीनं केलेल्या फसवणुकीनंतर गुंतवणूकदारांच्या मदतीला भाजपा नेते किरीट सोमय्या धावून आलेत। सोमय्या यांनी दादरमधील टोरेस कंपनीचं शोरूम गाठून
गुंतवणूकदारांची भेट घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईमध्ये गुंतवणुकीवर घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या टोरेस कंपनीच्या बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा सुरू होती. आठवड्याला 11% आणि महिन्याला 44% परतावा देण्याच्या जाहिरातीही दिलेल्या होत्या. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात परतावा देणाऱ्या कंपनीबाबत तपास यंत्रणांना चुकावा कसा लागला नाही हा एक प्रश्न आहे. वैभव घागसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई.